हॅलो जेन्झी, तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ समजलाच असेल की मी बाहेर आली आहे. आणि हो, मी आज बाहेर आलेली माझ्या मम्मीच्या फ्रेंड्स. तर मी माझ्या मम्मीच्या फ्रेंड्ससोबत आलेली होती रत्नाला. आम्ही आलेलो जेवायला, कारण की आमचं मन झालेलं की आज चला बाहेर जेवायला जाऊ. तर माझ्यासोबत रोहिणी काकी, सुनीता काकी, मम्मी आणि मी होतो. तर सुनीता काकी व्हेज खातात म्हणून आम्ही व्हेज रेस्टॉरंटमध्येच गेलो आणि व्हेजमध्ये फक्त पनीर खायचं. हा माझा नियम आहे आयुष्याचा, कारण की व्हेजमध्ये फक्त पनीर येतं आणि मी भाज्या खात नाही. पनीर म्हणजे रात्री माझ्या झोपेमध्ये पोट दुखत होतं एवढं पनीर खाऊन आली आहे मी. बट स्टील इट वॉज वर्थ इट, कारण की डिश खूप छान होत्या, एकदम टेस्टी होती. ते रोहिणी काकीची इच्छा होती की त्यांना काजू करी खायची होती, नाही सॉरी काजू मसाला खायचा होता, तर तो मागवला आणि तो खात होते. एवढा यम्मी आला होता ना भाई, काय सांग. तर ॲक्च्युली आज सकाळी रोहिणी काकीचा मुलगा आयुष सकाळी जोरात पडला, तर त्याला चालताच येत नव्हतं, म्हणून तो आमच्यासोबत येऊ नाही शकला. म्हणून त्याच्यासाठी रोहिणी काकीने पिझ्झा घेतला. आता मी ते पिझ्झा घ्यायला आली होती, बट मला पेस्ट्री दिसली, तर मग मी ती पण घेतली पार्सल माझ्यासाठी आणि प्रज्ञेशसाठी. पण झालं काय ना, जेव्हा आम्ही खाली आलो तेव्हा ते काका आले परत पिझ्झावाले, आणि ते म्हटले की तुम्हाला चुकून आम्ही दुसरा पिझ्झा दे. मग ते बोलले आम्हाला की तुम्ही इथेच बसा, मी तुमच्यासाठी इथेच पिझ्झा घेऊन येतो. ते पळत पळत गेले आणि आमच्यासाठी फ्रेश पिझ्झा परत बनवून आणला. मग मी घरी आली आणि बघते तर आमच्याकडे लाईटच गेले, म्हणून आम्ही थोड्या वेळ खाली बसलो आणि मग मला दिसला प्रज्ञेश, जो लाईटच्या सावलीमधून हाताचे खेळ खेळतो आणि मला सुद्धा माझं लहानपण आठवलं. मी पण थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.